नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण सध्या तयारी करतो आहोत. 1 महिन्यापेक्षा कमी वेळ आता आपल्याकडे आहे. छान तयारी करूया. या शेवटच्या तयारीच्या टप्प्यामध्ये क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस जेवढी जास्त ठेवू तेवढं आपल्याला छान उपयोग होणार आहे. या प्रॅक्टिससाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक खरेदी करू शकता. ही क्वेश्चन बँक ऑनलाईन मोडवरती अवेलेबल आहे. यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न विथ आन्सर की तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी कुठेही जायचं नाहीये. या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क करून ऑनलाईन पेमेंट केल्यावर ही क्वेश्चन बँक तुम्हाला ऑनलाईन मोडवरतीच मिळणार आहे. क्वेश्चन बँक नक्की घ्या. आपल्याला सेकंड लेवलला, थर्ड लेवलला जायचंच आहे. सध्या आपण 2023 ची प्रश्नपत्रिका डिस्कस करतोय. त्यातूनच घेतलेला हा प्रश्न. कापूर हवेत ठेवला असता त्याचा आकार कमी कमी होत जातो. यामध्ये उष्णता शोषली जाते, उष्णता उत्सर्जित होते, उष्णता आधी शोषली जाते, नंतर ती उत्सर्जित होते, उष्णता शोषली जात नाही किंवा उत्सर्जित होत नाही. नेहमी लक्षात घ्या, वायू, द्रव आणि स्थायू असे असताना जेव्हा स्थायूचं रूपांतर वायूमध्ये होतं, मध्ये पहिल्यांदा स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं, द्रवाचं वायूमध्ये. यावेळेला पदार्थामध्ये उष्णता शोषली जाते. ठीक आहे. आणि ज्या वेळेला वायूचं द्रवात आणि द्रवाचं नंतर स्थायूमध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला आपण पदार्थातली उष्णता काढून घेतो, म्हणजे उष्णता बाहेर पडते पदार्थातून. ठीक आहे. इथे कापूर हे उदाहरण घेतलंय. कापूर आपल्याला संप्लवन ही प्रक्रिया दाखवतो. म्हणजे काय? कापराचं थेट स्थायू अवस्थेतनं वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतं. मध्ये द्रव अवस्था नसतेच. या रूपांतरामध्ये उष्णता शोषली जाते. ठीक आहे. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणाचा नाश्ता सर्वात योग्य आहे? शिखा वाटीभर फळे खाते? नाही. सकाळी सकाळी नुसतं फळांनी आपलं होणार नाही. आपण रात्री जेवतो, झोपतो आणि रात्रभर आपल्या पोटामध्ये आपण ती खात नाही. तसं दिवसा नसतं की नाही. दिवसा आपण सारखा काहीतरी काहीतरी खात असतो. त्यामुळे सकाळचा जो नाश्ता असतो तो खूप चांगला झाला पाहिजे. पोटभर आपण खाल्लं पाहिजे. दुसरा पर्याय बघा. मधुरा 1 ग्लास दूध व मोड आलेल्या कडधान्यांचे सँडविच खाते. हा एक चांगला नाश्ता आहे. दुधातनं बरेचसे जीवनसत्व आणि प्रथिनं पण मिळतात. शिवाय मोड आलेल्या कडधान्यातनं आपल्याला प्रथिनं मिळणार आहेत. पण अजूनही खालचे 2 पर्याय बघूयात. टीना सँडविच व बटाटा वेफर्स खाते? नाही. बटाटा वेफर्स हे फास्ट फूडमध्ये येत आहे, जंक फूडमध्ये येत आहे. अपूर्वा बर्गर खाते? बर्गर तर जंक फूडच आहे. तर हा तर चुकीचाच नाश्ता आहे. हे तर खायलाच नकोय. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. पुढचा प्रश्न बघूया. बलामुळे पदार्थाच्या कोणत्या घटकात बदल होत नाही? वस्तुमान, लांबी, आकार, गतिविषयक स्थिती. तर आपण नेहमी शिकतो बलामुळे आपण एखाद्या वस्तूची लांबी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. आकार त्याचा बदलू शकतो. जसं पोळ्या करताना आपण पोळीचा गोळा घेतल्यानंतर त्याच्यावर बल लावतो आणि त्याची पोळी बनते. तर तो आकार बदलला आपण, साधंसं उदाहरण. गतिविषयक स्थितीमध्ये आपण त्याची गती वाढवू शकतो, कमी करू शकतो. कुठलाही खेळ घ्या तुम्ही, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, आपण त्या बॉलची गती बदलू शकतो. ठीक आहे. तर हे आपण बदलू शकतो तिन्ही गोष्टी. पण वस्तुमान जे असतं, म्हणजे वस्तूमधला द्रव्य संचय असतो, तो आपण बलामुळे बदलत नाही. तो बदलू शकत नाही. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या साधनात अक्षासह चाक वापरतात कारण सरकतानाचे घर्षण फिरतानाच्या घर्षणापेक्षा कमी असते. नाही, असं नाही होणार. सरकताना भरपूर पृष्ठभाग त्या खालच्या भागाला जमिनीला टेकलेला असतो, त्यामुळे सरकतानाचं घर्षण हे जास्त असतं फिरतानाच्या घर्षणापेक्षा. ते उतरणीच्या तत्वावर कार्य करते. नाही, असं नाहीये. उतरण हे वेगळ्या प्रकारचं साधं मशीन आहे आणि अक्षासह चाक हे वेगळ्या प्रकारचं साधं मशीन आहे. फिरतानाचे घर्षण सरकतानाच्या घर्षणापेक्षा कमी असते, तर हे बरोबर आहे. फिरताना थोडासाच पृष्ठभाग त्या चाकाचा जमिनीला टेकतो, त्यामुळे त्याचं घर्षण सरकतानाच्या घर्षणापेक्षा कमी असतं. त्यामुळे बल लावण्याची दिशा बदलते. अक्षासह चाक लावल्यामुळे काही आपण बल लावण्याची दिशा बदलू शकत नाही. त्यामुळे बघा पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथे 4 ग्लास दिलेत आपल्याला. ग्लासमध्ये ABCD, D मध्ये अजिबात पाणी नाहीये, C मध्ये थोडं पाणी घातलंय, B मध्ये त्यापेक्षा जास्त आणि A मध्ये सगळ्यात जास्त. आता या ग्लासवरती सारख्याच बलाने आघात केला तर कोणत्या ग्लासच्या आवाजाची पट्टी सर्वात कमी असेल विचारलंय. लक्षात घ्या, ज्या ग्लासमध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे तिथे कमी कंपन निर्माण होते आणि त्यामुळं तिथे आवाजाची पट्टी कमी असेल. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. पुढचा प्रश्न आहे, पावसाळ्यात नदीचे पाणी पुढीलपैकी कशामुळे गढूळ होते? बुरशी, विद्राव्य पदार्थ, कलिलीकण, हलके अविद्राव्य पदार्थ. पाण्याचा गढूळपणा हा सूक्ष्म अशा मातीच्या कणांमुळे म्हणजे कलिली कणांमुळे येतो. पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. तुमच्याकडनं चॅनलसाठी खूप छान रिस्पॉन्स आहे. तुम्ही जसं व्हिडिओ पब्लिश होतो तसं त्याला व्ह्यूज मिळायला सुरुवात होते, याचा खूप छान आनंद होतो मला. थँक्यू व्हेरी मच. असंच चॅनलला बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ऑल द बेस्ट. टाटा.